महाकाल की नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उज्जैनमध्ये एका कुटुंबानं 2 वर्षात 167 भूखंड म्हणजे 168 एकर जमीन विकत घेतली आणि किंमत फक्त 45 कोटी रुपये आणि सगळी जमीन तिथेच खरेदी केली जिथे सरकारने हायवे, रस्ते आणि नवे मास्टर प्लॅन आखले होते. काही महिन्यापूर्वी असेच एक प्रकरण समोर आले होते, पण त्यात 50 IAS अधिकारी होते ज्यांचे नंतर काहीच झाले नाही. हे प्रकरण सुद्धा तसंच आहे, फक्त यात IAS अधिकारी नाही तर थेट एका मुख्यमंत्र्याचा हात आहे. आणि हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या परिवाराची कहाणी आहे. मोहन यादव मध्य प्रदेश के मुख्यमंत्री मोहन यादव आता प्रश्न असा आहे की ज्यांनी जमीन खरेदी केली आणि मग तिथे सरकारी प्लॅन आले की सत्तेच्या खुर्चीतून जमिनीचा नकाशा आधीच वाचला गेला होता आणि मग जमीन खरेदी केली गेली. सविस्तरपणे A to Z सगळं समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. मोहन यादव यांनी 13 डिसेंबर 2023 रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. उज्जैन हे त्यांचे स्वतःचे शहर. ते 2013 पासून उज्जैन दक्षिण मतदारसंघाचे आमदार आहेत. या शहरात 2028 साली सिंहस्थ महाकुंभ मेळा होणार आहे. त्यासाठी सरकारने कोटीची विकास कामं सुरू केली आहेत. नवे हायवे, रस्त्यांचे रुंदीकरण, मास्टर प्लॅन 2035 अंतर्गत शेत जमिनीचे रहिवासी आणि व्यापारी क्षेत्रात रूपांतर, हे सारे एकाच वेळी सुरू झाले. इंडियन एक्सप्रेसनं सरकारी जमीन नोंदींचा सखोल अभ्यास करून एक बातमी प्रकाशित केली आणि मध्य प्रदेशचे राजकारण ढवळून निघाले. इंडियन एक्सप्रेसच्या तपासानुसार मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या परिवारानं आणि त्यांच्याशी संबंधित 4 रिअल इस्टेट कंपन्यांनी डिसेंबर 2023 ते डिसेंबर 2025 या 2 वर्षात उज्जैनमध्ये किमान 137 भूखंड खरेदी केले. एकूण क्षेत्रफळ 168 एकर आणि किंमत 45 कोटी रुपये. हे सारे व्यवहार सरकारी नोंदींमध्ये उघड रजिस्ट्रेशनद्वारे झाले आहेत. खरेदी करण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सीमा यादव, मुलाची पत्नी शालिनी यादव, भाऊ नंदलाल यादव, नारायण यादव, त्यांची पत्नी रेखा यादव, पुतण्या अभिनय यादव आणि चुलत भाऊ गोविंद व निलेश यादव यांचा समावेश आहे. यातील प्रमुख कंपनी आहे श्री सिद्धिविनायक देवगन्स. ही कंपनी मुख्यमंत्री होण्यापूर्वीपासून अस्तित्वात असल्याचा परिवाराचा दावा आहे. मुख्यमंत्री होण्यापूर्वी म्हणजे 2021 ते 2023 या काळात जेव्हा मोहन यादव शिक्षण मंत्री होते तेव्हाही परिवाराने चांगल्या प्रमाणात जमीन खरेदी केली होती. त्यावेळी परिवाराकडे 179 एकर जमीन असल्याच्या नोंदी सांगतात. मुख्यमंत्री झाल्यानंतर ती जमीन 335 एकर पर्यंत पोहोचली. 2 वर्षात 156 एकर जमीन वाढली आणि हीच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. रिपोर्टनुसार 168 एकर पैकी तब्बल 111 एकर जमीन अशा रस्ते प्रकल्पाजवळ आहे जे मुख्यमंत्री झाल्यानंतर मोहन यादव सरकारनेच घोषित केले. उज्जैन इंदोर, उज्जैन नागदा, उज्जैन बदननगर यासारख्या मार्गावरील जमिनी त्यात आहेत. पांड्याखेडी परिसरात परिवाराने 18 एकर अशी जमीन खरेदी केली जी नंतर मास्टर प्लॅन 2035 अंतर्गत व्यापारी वापरासाठी घोषित करण्यात आली. 2025 मध्ये उज्जैनमध्ये शेतकऱ्यांचा सिंहस्थ कुंभासाठी कायमस्वरूपी बांधकामाला विरोध सुरू असताना याच काळात परिवारानं 62 भूखंड म्हणजे 92 एकर जमीन खरेदी केली. जमीन खरेदी एवढ्यावरच थांबलेली नाही. रिपोर्टनुसार चुलत भाऊ गोविंद यादव यांनी एका भागात जमीन एकत्र करून बिल्डरशी महसूल वाटप करारही केला. निलेश यादव यांनी RERA अंतर्गत अनेक गृहनिर्माण प्रकल्प नोंदवले. सरकार रस्ता बांधते त्यामुळे जमिनीची किंमत वाढते. वाढलेल्या जमिनीवर प्रकल्प उभा राहतो आणि नफा त्याच परिवाराच्या खिशात जातो ज्याचा मुखिया त्या राज्याचा मुख्यमंत्री आहे. मोहन यादव 2004 ते 2010 पर्यंत उज्जैन विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. 2011 ते 2013 मध्य प्रदेश पर्यटक विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. म्हणजे उज्जैनच्या विकास नियोजनाची माहिती त्यांना कोणापेक्षा जास्त होती. ही माहिती किती वर्ष आधीपासून होती हे जनतेला ठाऊक नाही. बचाव पक्षाचा युक्तिवाद आहे की या परियोजनांचे प्लॅन 2019-20 पासून सार्वजनिक होते म्हणजे कोणीही हे वाचू शकत होतं. पण प्रश्न हा आहे की हे सारे वाचून त्याच भागात जमीन खरेदी करण्याची क्षमता सर्वसामान्य माणसाला होती का? आणि जर होती तर मग एका मध्यमवर्गीय माणसाला एक प्लॉट घ्यायला 20 वर्षे लागतात आणि या शहरात एकाच परिवाराने 2 वर्षात 137 भूखंड कसे घेतले? हे उत्तर शोधण्यासाठी स्वतंत्र चौकशी आवश्यक आहे असे विरोधकांचे म्हणणे आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार 23 जून 2026 रोजी मध्य प्रदेशातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी भोपाळमध्ये पत्रकार परिषद
दहशत घेऊन मुख्यमंत्र्यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशी व्हावी असे आवाहन केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते उमंग सिंगार यांनी खोचकपणे म्हटले, सगळ्यांनी काश्मीर फाईल्स, केरळ फाईल्स पाहिले आहे. आता मध्य प्रदेशात मोहन यादव फाईल्स समोर आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीचा न खाऊंगा न खाने दूंगा हा जुना वादा आठवून विचारले की ईडी आणि सीबीआय कुठे आहे. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली. त्यांनी हे संपूर्ण प्रकरण भाजपची अंतर्गत राजनीती खेळी असल्याचे सांगितले. यांनी एक नवा अँगल समोर आला की मध्य प्रदेशात शिवराज सिंग चौहान विरुद्ध मोहन यादव या भाजप अंतर्गत गटातटांपैकी एक गटाने हे समोर आणले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने एक निवेदन स्पष्ट केले, ज्यात सांगण्यात आले की पद स्वीकारल्यानंतर कोणतीही जमीन खरेदी झालेली नाही. पत्नी सीमा यादव यांच्या नावावरही कोणती खरेदी नसल्याचे म्हटले गेले. मात्र इंडियन एक्सप्रेसने पाठवलेल्या प्रश्नांना अधिकृत सविस्तर उत्तर आलेले नाही. भाजपचे प्रदेश अध्यक्ष हेमंत खेडलवाल यांनी आरोप निराधार म्हणत सांगितले की मागासवर्षीय मुख्यमंत्र्यांना नेहमीच अशा हल्ल्यांचा सामना करावा लागतो. तर बघा, या प्रकरणात अजून एकही न्यायालयाचा निर्णय नाही. इंटरनल इन्फॉर्मेशनचा वापर झाला याचा एकही पुरावा नाही. पण काही गोष्टी आहेत ज्या जनतेला विचार करायला लावतात. एक, ज्या भागात सरकारचे रस्ते आणि प्रकल्प येणार होते त्याच भागात मुख्यमंत्र्यांच्या परिवाराची जमीन असणे हा योगायोग आहे का? 2, ज्या शहराचे नियोजन मोहन यादव यांनी स्वतः वर्षानुवर्षे केले त्याच शहरात कुर्सी मिळाल्यानंतर जमीन खरेदीचा वेग वाढवला यावर विश्वास ठेवायचा का? 3, मुख्यमंत्री कार्यालयाने इंडियन एक्सप्रेसच्या प्रश्नांना आजपर्यंत सविस्तर उत्तर का नाही दिले? जर सारे व्यवहार पारदर्शक आहेत, नोंदी उघड आहेत, तर मग संपूर्ण उत्तर द्यायला काय हरकत आहे? राम मंदिराच्या ट्रस्ट मधल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर आता महाकालच्या नगरीत हे प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.